गणपती बाप्पा हे आपले आराध्य दैवत. प्रत्येक पूजनात, मंगल कार्यात गणपती बाप्पांचे सर्वात आधी पूजन केले जाते. बाप्पा देवादिदेव महादेवांचे पुत्र असल्याने तेही महादेवांसारखेच भोळे भाबडे आहेत. आपण गणेशोत्सव साजरा करतो त्यावेळी बाप्पांना आपल्या घरी आणतो. 10 दिवस बाप्पांना आपल्या घरी ठेवून घेतो. बाप्पांचे विविध पदार्थ, पक्वान्न, लाडू, मोदक भरवून लाड केले जातात. असे हे बाप्पा आपण त्यांना लहान मुलाप्रमाणे समजतो, परंतु गणपती बाप्पा हे विवाहित आहेत आणि त्यांचे एक नाही तर 2 लग्न झालेले आहेत. गणपती बाप्पांना 2 पत्नी आहेत, एक रिद्धी आणि दुसरी सिद्धी, आणि त्यांना 2 पुत्रही आहेत, ते म्हणजे शुभ आणि लाभ. आपल्याला अनेक वेळा असा प्रश्न पडत असेल की असे काय झाले असेल की गणपती बाप्पांना 2 विवाह करावे लागले. नेमके काय कारण असेल की बाप्पांना 2 विवाह करावे लागले असतील? तर आजच्या व्हिडिओत आपण त्याविषयीच एक कथा जाणून घेणार आहोत. चला तर जाणून घेऊया ती कथा. गणपती बाप्पांच्या विवाह संबंधी 2 कथा सांगितल्या जातात. त्यातील एक कथा तुळशी मातेशीही संबंधित आहे, आणि ही कथा ऐकली की आपल्या नेहमी लक्षात येते की बाप्पांच्या पूजनात तुळस का अर्पण केले जात नाही ते. चला तर जाणून घेऊया पहिली कथा. पौराणिक कथेनुसार एकदा भगवान गणेश तपश्चर्या करत असताना तेथून जात असलेल्या तुळशीने त्यांना पाहिले आणि ती भगवान गणेशावर मोहित झाली. तिला त्यांच्याशी लग्न करायचे होते, परंतु भगवान गणेशांनी ब्रह्मचर्य पाळण्यास सुरुवात केली होती, म्हणून त्यांनी तुळशीशी लग्न करण्यास नकार दिला. आपल्या लग्नाचा प्रस्ताव नाकारल्यामुळे संतप्त झालेल्या तुळशीने श्री गणेशांना शाप दिला की त्यांची 2 लग्न होतील. यावर भगवान गणेशाने तुळशीला शापही दिला होता की तिचाही विवाह राक्षसाशी होईल. त्यानंतरही गणेशाला तुळशी अर्पण करणे वर्ज्य मानले गेले आहे. आणखी एका आख्यायिकेनुसार भगवान गणेशाच्या शरीराच्या रचनेमुळे कोणीही त्यांच्याशी लग्न करू इच्छित नव्हते. त्यामुळे त्रासून त्यांनी ब्रह्मचर्य पाळण्यास सुरुवात केली. यासोबतच त्यांनी इतर कोणाचेही लग्न होऊही दिले नाही. कोणाचे लग्न असले की त्यात विघ्न निर्माण करायचे. त्यांचे वाहन मूषक यांनीही त्यांना त्यांच्या कामात मदत दिली आणि साथ दिली. त्यांच्या या सवयीमुळे देवी देवता खूप अस्वस्थ होऊ लागले. एके दिवशी ते या समस्येबद्दल ब्रह्मजींकडे गेले. देवी देवतांच्या समस्या ऐकून भगवान ब्रह्मदेवाने आपल्या 2 मानस मुलींना भगवान गणेशाकडे शिक्षणासाठी पाठवले. भगवान गणेशाने ब्रह्मदेवाच्या आज्ञेचे पालन केले आणि त्यांच्या 2 मुलींना शिकवायला सुरुवात केली. दरम्यान कोणत्याही लग्नाची बातमी आली की रिद्धी सिद्धी, भगवान गणेश आणि मूषक राज या दोघांचे लक्ष वळवायची. त्यामुळे हळूहळू लग्ने होऊ लागली. पण ही गोष्ट गणपतीपासून फार काळ लपून राहू शकली नाही. रिद्धी सिद्धीच्या या कार्याची माहिती मिळताच ते प्रचंड संतापले. ते रिद्धी सिद्धीला शाप देणार होतेच तेव्हा ब्रह्माजी तिथे पोहोचले आणि त्यांनी भगवान गणेशाला रिद्धी सिद्धीशी लग्न करण्याचे सुचवले. ब्रह्माजींच्या सूचनेनुसार भगवान गणेशांनी रिद्धी सिद्धीशी विवाह केला आणि अशा प्रकारे त्यांचे 2दा लग्न झाले.